इकडे लक्ष द्या. आपल्याला 1600 मीटर मध्ये 4 राऊंड धावायचे आहेत. धावताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. धावताना आपल्याला उजव्या बाजूने ओव्हरटेक करायचंय समोरच्याला. त्याला पाडायचं नाहीये, धक्का मारायचा नाहीये, लोटायचं नाहीये त्याला. तुम्हाला वाटेल मी लोटून निघून जाईल, पण 1600 मीटर इव्हेंटवर सगळीकडे कॅमेरे आहेत. दुसरी गोष्ट आहे, 4 राऊंड आपल्याला स्वतःलाच मोजायचे आहेत. मशीन तर मोजतेच, पण आपल्यालाही मोजायचे आहेत. 4 राऊंड झाले तर जो पेंडॉल आहे त्या पेंडॉल उजव्या बाजूला असतो. उजव्या बाजूला आपल्या डिटेल इन्चार्जला रिपोर्ट करायचा आहे नेक्स्ट इव्हेंट साठी. आणि सगळ्यात महत्वाचं आहे हे 4 राऊंड, अरे इकडे लक्ष दे बाबा. 4 राऊंड करत असताना कोणीही, एक लक्षात घ्या, या 4 राऊंड मध्ये महत्वाचं एवढं आहे की हे जे सेन्सॉर आहे ती स्टार्टिंग पॉइंट आहे आणि एंडिंग पॉइंट आहे, बरोबर आहे. जो शेवटचा कॅन्डिडेट आहे, शेवटची रो आहे 4 ची, ती जोपर्यंत तिथं चलत चलत जरी आली, आम्हाला असं डिस्टन्स ठेवून तुम्हाला पळवायचं आहे, जेणेकरून कोणीही कॉम्पॅक्ट होणार नाही, एकमेकाला चिटकणार नाही. तर स्टार्टिंग पॉइंट तो तुमचा आहे. पहिला केव्हा पळाला ह्याला अर्थ नाही, तुम्ही केव्हा पळाले ह्याला अर्थ आहे. आलं का लक्षात? तुम्ही इथून त्या ह्याच्यामधून गेले आणि काय करतात काही उमेदवार, असं पाया पडून चालतात. अरे पाया पडलं तर तुमचं चेस्ट नंबर दिसेल का? अरे हे सगळं ह्याच्यावर तर खेळ आहे. 1600 आणि 100चा खेळ कशावर आहे? तुमचा टाइम काउंट करते ते. त्याच्यामुळे पाया काय पडायचे पहिलेच पडून घ्या, पण तिथं नाही. काही सूचना आहे, काही तुम्हाला डाऊट आहेत का? कोणी कोणाला पाडणार नाही, कोणी कोणाच्या मध्ये पाय टाकणार नाही.